सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव. आत्मा म्हणजे संपूर्ण विश्वात्मक जाणीव अशा अर्थी ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव. संस्कृत वचन आहे अनहम वेदनम सिद्धिर हम वेदनमापदः. अनहम वेदनम सिद्धिर हम वेदन मापदः म्हणजे अहम नेणीव हीच सिद्धी, अहम जाणीव ही सर्वापत्ती. अहम ची नेणीव म्हणजे अहम न जाणवणे, मी असं काही न जाणवणे. अहमची नेणीव हीच सिद्धी आहे आणि अहमची जाणीव ही सर्वापत्ती आहे, म्हणजे आपद आहे, विपद आहे, संकट आहे. आता याच्या स्पष्टीकरणार्थ विवेचन आहे का. वास्तवात अहम न जाणवणे, वास्तवात अहम न जाणवणे हीच सिद्धी किंवा संपदा. उलट पक्षी अहमची जाणीव ही सकल आपदा किंवा संकट समजावे. अहम हे मर्यादित, मी रूपे मर्यादित असणे आहे. यालाच व्यक्तित्व किंवा मर्यादित असणे किंवा वेगळ्या भाषेत संकुचित असणे म्हणतात. ब्रह्म याचा अर्थच विराट सर्वव्यापक असा असल्याने जर कोणी स्वतःला अहम रूपे संकुचित समजेल तर ती त्याच्या ज्ञानबुद्धीची कीव करण्याजोगी स्थिती अशा अर्थी क्षुद्रताच होय. जर कोहमचा नीट शोध घेतला किंवा शोध घ्यायचा नीट अभ्यास साधला तर सहजासहजी ध्यानात पैकी अहम किंवा मी असे नेमके काही दाखविण्यायोग्य, सांगण्याजोगे, पाहण्याजोगे नसते. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण वा महाकारण या चारही अवस्था पार किंवा अतीत पलीकडे माणसाच्या हृदयात जी प्राणशक्ती स्पंदित असते तीच श्वासोच्छ्वासाद्वारे असणेपणाची जाणीव किंवा जीवन प्रवाहाची खूण चिन्ह म्हणून श्वासरूप आवागमनाद्वारे स्पंदित असते. या प्राणशक्तीच्या स्पंदन रूप जाणीवेलाच सर्वसाधारणरित्या अहम अहम किंवा मी रूपे जाणले जाते. प्राण तर सर्व सजीवात असतोच असतो. मग इतका जो सर्व प्राप्त आणि सर्व व्याप्त असतो त्या विराट प्राणाला किंवा प्राणशक्ती रूप ब्रह्मचेतनेला कोण कसा अहम किंवा मी रूपे मर्यादित करू शकतो वा समजू शकतो. सजीवात जो प्राणरूप तो देहबाह्य सृष्टीत चैतन्य रूपे नांदत असतो. याचा अर्थ असा की शरीरांतर्गत असणेपणाची जाणीव म्हणजे आत्मा आणि शरीरबाह्य सृष्टीतील चैतन्याची जाणीव म्हणजे परमात्मा मिळून जी एक महाचैतन्य जाणीव असते तीच तर खऱ्या अर्थाने ब्रह्म जाणीव किंवा विराट असणेपणाची कैवल्य जाणीव होय. अशा अर्थी अष्टावक्र महामुनी म्हणतात प्रतिबिंब दर्श योगाने जैसा दर्पण राहतो ऐसा जीवी आत्मा बाह्य परमेश जाणितो. म्हणजे प्रतिबिंब दाखवण्याच्या निमित्ताने जसा एखादा आरसा असतो तसा आपल्यातील ही जी असणेपणाची जाणीव आहे ती जाणीव म्हणजे आत्मारूपे शरीरांतर्गत असलेला आरसा आहे. आणि आत्मारूपे शरीरांतर्गत असलेला आत्मा किंवा आत्मजाणीव हीच जाणीव बाह्य सृष्टीमध्ये परमेश परमात्मा म्हणून असते. म्हणून प्रतिबिंबदर्श योगाने जैसा दर्पण राहतो तैसा जीवी आत्मा बाह्य परमेश जाणितो. म्हणून केवळ आणि केवळ शरीर बाह्य आणि शरीरांतर्गत चैतन्याची जाणीव आणि ही चैतन्याची जाणीव म्हणजे चैतन्य आहे आणि केवळ चैतन्य आहे अशी ही केवळ चैतन्याची जाणीव यालाच खऱ्या अर्थाने कैवल्य जाणीव किंवा ब्रह्म जाणीव म्हणतात. इतकं असताना जर देहांतर्गत प्राण जाणीवेला कोण अहम किंवा मी म्हणून पाहिल तर ती क्षुद्रता हीनताच नव्हे काय. क्षुद्रता हीनता म्हणजेच सकलापदा. म्हणजे आत्मजाणीवेऐवजी प्राणशक्तीला आपण केवळ मी म्हणून समजणं, इतकं लहान समजणं, ही जी महानतेला लहान समजण्याची जी जाणीव आहे ती जाणीव क्षुद्र आहे. आणि ज्याची जाणीव क्षुद्र त्याचा व्यवहार क्षुद्र. जो अहम किंवा मी म्हणून स्वतःला मर्यादित समजतो
त्याचा जगातील व्यवहार सुद्धा तसाच मर्यादित संकुचित असतो. म्हणून विराटता हेच पुण्य आणि क्षुद्रता संकुचितता हेच महापाप हे ते समजून घ्यावे. म्हणून क्षुद्रता हीनता म्हणजे सकलापदा म्हणजे सर्वच्या सर्व एकत्र आलेली संकटे किंवा अखिल ब्रह्मचेतनेला आपल्या क्षुद्र बुद्धीद्वारे आपल्याप्रमाणे लहान समजण्याचा प्रमाद किंवा गुन्हा होय. महानतेचा महानता म्हणून उलगडा न होणे हे केवळ अज्ञानच नव्हे काय असे तर त्यायोगे आपण आपल्याला प्राप्त महान ईश्वरी जीवनाचाही अव्यय करतो, अपमान करतो, इतके ते महापातक आहे. म्हणजे आपल्यातील आत्म जाणीवेला, प्राण जाणीवेला, ब्रह्मचेतनेला, विराटतेला विराटता म्हणून न समजणं किंवा मी आणि अहम रूपी क्षुद्र मर्यादित समजणं हे महापातक आहे. नव्हे तर परमेश्वराने आपणाला जीवनातील आनंद भोगण्यासाठी त्याच्याच असणेपणाचा प्रसाद रूप हा जो जीवन म्हणून वाटा दिलेला आहे त्या परमेश्वरी जीवनाचा आपण अपमान करतो, अवहेर करतो असा त्याचा अर्थ आहे. परमेश्वराने आपणाला मानव जन्माला आणले आणि त्यापूर्वी अनेकानेक योनीतून उत्क्रांत होऊन जेव्हा आपण मानव म्हणून आलो तेव्हा या उत्क्रांतीच्या टप्प्यात मानवाला हा बोध होणे गरजेचे आहे की ब्रह्मचेतना आणि आत्मचेतना, आत्मा आणि परमात्मा, शरीर बाह्य आणि शरीरांतर्गत ज्या ज्या हालचाली चालू आहेत त्या त्या केवळ कॉस्मिक एनर्जी म्हणजे ब्रह्मचेतनेच्या हालचाली आहेत. म्हणून इथे करता फक्त ब्रह्मचेतनाच आहे. अशा ब्रह्मचेतना रूपी कर्त्याला आपण मर्यादित मी समजणं हा गुन्हा आहे आणि महानतेला महानता म्हणून न ओळखता जर आपण तिला मर्यादित करू पाहू तर हा प्रमाद ईश्वराप्रती म्हणजे ईश्वराच्या दृष्टीने किंवा ईश्वराच्या दृष्टीने आपण दाखवलेला अनादर अशा अर्थी हा गुन्हा आहे. परमेश्वराने ब्रह्मचेतनायुक्त शरीर आपणाला त्यासाठी दिले आहे की मानवाने आपण विराट आहोत याची जाणीव स्वतः करून घ्यावी आणि आपला व्यवहार सुद्धा तसाच विराटतेचा असावा, क्षुद्रत्वाचा, न्यूनतेचा, संकुचितपणाचा आपला व्यवहार नसावा. हे असे जर होणार नाही तर खऱ्या अर्थाने मानवाने जन्माला तो येऊन आपला जन्म व्यर्थ घालवला. आपल्यातील विराटतेला न जाणताच तो स्वतःला केवळ मी 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 म्हणून जर क्षुद्र बुद्धीने पाहत राहिला तर त्याचं जीवन क्षुद्र, त्याचा व्यवहार क्षुद्र आणि संपूर्ण ज्याचं जीवन क्षुद्र तो पुन्हा 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 या व्यवहारी जगामध्ये त्या क्षुद्रतेतून मुक्त होण्यासाठी येत राहील. आणि वेळीच जर त्याला हे ब्रह्मचेतनेचं ज्ञान झालं नाही, वेळीच जर त्याला आपल्यातील महानतेचा उमज झाला नाही तर मात्र पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या पद्धतीने सतत तो आपल्या पापाचं चालन करण्यासाठी वरचेवर या भीषण माया रूप जीवनात आल्याखेरीज राहणार नाही आणि त्याचे हे कष्ट कधीच संपणार नाही. तेव्हा कोहमचा शोध येताना ना अहम म्हणजे नेमकेपणी मी अहम असे येथे काही नसून ब्रह्मचेतनाच काय ती सर्व व्याप्त देहांतर्गत आणि देहबाह्यही व्यापून असून हे केवळ ब्रह्मचेतनेचे स्फुरण असून तेच जीवाना देणगी म्हणून जीवन रूपे प्राप्त झाले आहे. त्याचा हेतू प्रत्येक मानवाला आपल्या सर्वात्मक असणेपणाची प्रत्यक्ष अनुभूती यावी की ज्या योगे त्याची जीवरूप क्षुद्रता नष्ट होऊन शिवरूप विश्वात्मकता म्हणजेच आपले ज्ञानरूप त्याला सुसंवेद्य आत्मरूप म्हणून किंवा स्वतःच स्वतःला संपूर्णपणे व सर्व व्याप्ततेने जाणण्याची विद्या या अर्थी आत्मविद्या रूपे सहज प्राप्त किंवा सहज साध्य होईल. तेव्हा माणसाच्या हृदयात जी प्राणशक्ती आहे ती प्राणशक्ती म्हणजे ब्रह्मचेतनेचेच जीवाला जिवंत ठेवण्याचे झालेले रूपांतरण आहे. आणि हे कळता कळता हीच प्राणशक्ती स्वतःच स्वतःला जाणणारी सुसंवेद्य आत्मशक्ती म्हणून उत्क्रांत होते आणि एकदा का सुसंवेद्य आत्मशक्ती म्हणून ही जाणीव उत्क्रांत झाली की कोणीही मी स्वतःला अहम 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 असा म्हणत नाही. म्हणून आपल्यातील प्राणशक्तीच उत्क्रांत पद्धतीने
सुसंवेद्य आत्मशक्ती म्हणून विकसित होते. आणि असे विकसन झाल्यानंतर कोणीही माणूस अज्ञानी राहत नाही. तो केवळ मी 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 अहम 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 अशी चरपट पंजरी न करता नव्हे, अहम असं आपल्यामध्ये काही नाहीच आहे. जे काही आहे ते सर्व व्यापक ब्रह्म आहे. अशाला तो ब्रह्मोहम सुद्धा म्हणत नाही. कारण ब्रह्म म्हटलं की तिथे अहम नसतो. म्हणून खऱ्या अर्थाने कोहमचा शोध नाहम हाच आहे. आणि एकदा नाहम म्हटलं की मी असं काही नाही एवढं म्हटलं की केवलम ब्रह्म असं उरतं. पण केवलम ब्रह्म म्हणताना सुद्धा केवलम ब्रह्मोहम म्हटलं तर तिथे अहमचा दोष येतो. म्हणून कोहमचा शोध नाहम मी असं वेगळेपणी ते क्षुद्र असं काही नाही. त्या कोहमचा शोध घेताना नाहम मी असं नेमकेपणी मर्यादित काही नाही हे ज्याला कळलं त्यालाच केवलम ब्रह्म केवळ ब्रह्मच आहे, विराट विश्वचेतनाच आहे हे कळतं. आणि केवलम ब्रह्म ज्याला कळतं तो आता स्वतःला अहम म्हणून पाहत नाही. म्हणून तो कधीच ब्रह्मोहम असं म्हणणार नाही. ब्रह्मापुढे अहम नसतं. केवळ ब्रह्म आणि ब्रह्मच सर्वत्र आहे. या ब्रह्मात ब्रह्म सोडून मी नाही, तू नाही, अहम नाही, तत् नाही, एतद नाही, काही 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 नाही. म्हणून अहमचा शोध नाहम मी असं नेमकेपणी काही नाही हे ज्याला कळतं त्याला आपोआपच आत जे चालू आहे, प्राण ऊर्जा रूपे जे चालू आहे ते ज्ञानशक्ती म्हणून सुसंवेद्य आत्मरूप आहे. आणि सुसंवेद्य आत्मरूप हे जे आत्म्याचं ज्ञान सघन असणे पण आहे. हेच खरं ब्रह्माचं ज्ञान. त्या ब्रह्म आत्मा परमात्मा ही केवळ आणि केवळ अशी शक्ती आहे की जी जाणल्यामुळे माणसाची क्षुद्रता अहम मी पण गळून पडतं. आणि जिथे क्षुद्रता गेली तिथे विराटता उरली. तिथे अहम गेला तिथे तत् फक्त उरलं. म्हणून तत्त्वमसी जेव्हा कळतं तेव्हा तत् कळलं की अहम जातो. म्हणून सोहम ज्याला सहा कळला त्याचा अहम गेला. ज्याला तत् कळलं त्याचा अहम गेला. अहम गेला आणि तत् म्हणजे द दॅट उरलं. अहम गेला आणि सहा म्हणजे ब्रह्म उरलं. हे एकदा जेव्हा आपणाला पूर्ण शांत निवांत अमनस्क योगामध्ये राहून शांत दक्षतेत तटस्थपणे जीवनाकडे पाहता पाहता कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने कोहमचा अर्थ इथे अहम असं काही नाही नाहमा कळेल. आणि इथे नेमकं अहम असं काही नाही म्हटल्यानंतर आहे ते केवळ विश्वव्यापक कैवल्य ब्रह्म याचा शोध जेव्हा आपणाला लागतो तेव्हा विराटतेची जाणीव सर्वच्या सर्व मानवी जीवन तथा मानवेतर अन्य जीवनही सुखशांती समाधानाने परिपूर्ण करणारे असते. या अर्थी अहम्मीची जाणीव नसणे म्हणजेच मर्यादितता क्षुद्रता नसणे व उलट पक्षी आत्मा परमात्मा ब्रह्माची विशालता मानव हृदयी प्रस्थापित होऊन ईश्वरी राज्य दीर्घ प्रदीर्घ काळ आणणे. कोणी याला रामराज्य म्हणो वा सत्ययुग म्हणो नावात विशेष काही नाही. मात्र विशेष आहे ते मानवाने आपले परमसत्य विराट ब्रह्मत्व जाणण्याचे व त्याच प्रकारे उदार हृदयाने समत्वाचा व समाधाराचा समत्वाचा व सम आदराचा म्हणून विशेष आहे ते मानवाने आपले परमसत्य म्हणजे विराट ब्रह्मत्व जाणण्याचे व त्याच प्रकारे उदार हृदयाने समत्वाचा व समाधाराचा व्यवहार सर्वाप्रती सदा सर्व काळ आचरण्याचे. ब्रह्मज्ञान केवळ असण्यासाठी नव्हे तर आचरण्यासाठीच प्रथम प्राप्त होऊन लगोलग तसा उदार व्यवहारही पार पाडण्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. तेव्हा अहमची जाणीव नसणे हीच खरी संपदा आहे आणि अहमची जाणीव ही सर्वार्थाने आपद आहे असं सांगणारं हे ब्रह्मज्ञान हेची आत्म्याचे वैभव हे निरूपण गद्य रूपाने आपण पाहिलं. आता पद्य रूपाने हेच निरूपण मेघवृष्टीमध्ये पान 68-69-70 वर आलेलं आहे. आणि हे काव्य 22/1/2004 रोजी प्रसवलेलं आहे. आणि आत्मोपनिषद ग्रंथामध्ये पान 66-67 वर ब्रह्मभावयेची आत्म्याचे वैभव असं काव्य आलेले आहे. आता हे जे ब्रह्मभावयेची
आत्म्याचे वैभव काव्य आहे त्याचा प्रथम गद्य विस्तारार्थ पाहू आणि नंतर पद्य म्हणू. तर त्या ब्रह्मभावयेची आत्म्याचे वैभव या काव्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये मिळून जेव्हा 11व्या गूढ इंद्रियाच्या अधीन होतात तेव्हा ती मनामध्ये सामावली जातात. हे मन स्वच्या ताब्यात असेल तेव्हा मनाचे नमन होते व त्याची हालचाल चांचल्य नष्ट होते. नवे मनाचे नमन झाल्यावरच त्याला एकादश म्हणजे विठ्ठल किंवा एकाच एकादशेमध्ये अवस्थेमध्ये स्थिर झालेला करकटेवर पाय विटेवर असा स्थितप्रज्ञ जो विठोबा असतो त्या तऱ्हेचे स्वरूप प्राप्त होते. म्हणून मनाचे नमन म्हणजे विठोबा हा त्याच्या एकलत्वाने अद्वैती भावामुळे बुद्धीचे प्रज्ञेत म्हणजे जी सर्वसाधारण बुद्धी असते ती पुढची जाणणारी प्रज्ञेत रूपांतर करतो. म्हणून मनाचे नमन म्हणजे विठोबा हा त्याच्या एकलत्वाने अद्वैती भावामुळे बुद्धीचे प्रज्ञेत म्हणजे पुढील जाणण्याची अवस्था तत्ववेत्याची अवस्था यामध्ये मनाचे प्रज्ञेत रूपांतर मनाचे नमन झाल्यानंतर हा जो केवलत्वाने करकटेवर पाय विटेवर असा बाहेर विठोबा आहे तोच आतमध्ये आत्मा रूपे आहे. आणि असा विठोबा आपणाला जाणवला की आपल्या मनाचे अमन होते आणि बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होते. आता हा असा विठ्ठल स्थितप्रज्ञ किंवा प्रज्ञावान न मनी म्हणजे मन नष्ट झालेला असल्याने स्वतःच रुद्र म्हणजे ज्याची मर्यादितता नष्ट आली तो रुद्र म्हणजे सर्वांच्या मंगलतेचा कारक असतो. याच्यामुळे सदा सर्व काळ सर्वांचे भद्र मंगल कल्याण होत राहते. ही मंगलमयता हेच आत्म्याचे वैभव असते. हा रुद्र किंवा शिव जीवदशेत पीडा करता करता जीवाला त्याचे शिवत्व म्हणजे ब्रह्मत्व स्पष्टतेने दर्शवतो. जीवाला आपण शिव असून खरे तर अखिल ब्रह्मच आहोत त्याचा साक्षात्कार घडतो. हा ब्रह्मभाव एकत्व अद्वैत हेच ते ईश्वरी वैभव. पण त्यासाठी पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय मनात विसर्जित होऊन मनावर स्वसत्तेचा अंमल चालून ते नमन झाल्यावरच 11वा विठ्ठल आणि 12वा रुद्र आणि आत्म्याचे अद्वैती वैभव माणसाला प्राप्त होते. व तो आपण स्वयमेव ब्रह्म असल्याचे जाणतो. त्याची बुद्धी प्रज्ञेत परिवर्तित होते. हंसा सोहमचा अजपा जप नमनी झालेल्या अशा त्या ब्रह्म हृदयामध्ये निरंतर स्वस्पंदत असतो. हंसा सोहमचा अजपा जप म्हणजे प्रत्यक्ष इथे अहम म्हटले जात नाही. फक्त ही जाणीव जिथे आहे त्या जाणीवेला आपण सहा म्हणजे ब्रह्म असल्याचे जाणवते. म्हणून सोहम हंसोचा अजपाजप जेव्हा चालतो जी जाणीव असते ती स्वतःला ब्रह्म म्हणून जाणते. अशा अर्थी ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव हे काव्य त्याचा अर्थ आपण सांगितला. आता काव्य नीट ऐका. ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव पंचकर्मेंद्रिये पंच ज्ञानेंद्रिये दशेंद्रिये सारी एकादशाधीन एकादश गूढ नाव अंतःकरण त्याचा जरी राहे स्वाधीन लगाम तेव्हा साधतसे मनाचे नमन नमनात विरजे एकादश चलन एकादश शुद्ध प्रज्ञारूपी जाण द्वादश तो रुद्र जाणावा सुजन रुद्र हाची शिव शिव ते मंगल मंगल कल्याण आत्म्याचे निधान जीवरूपी शिव पीडेत रमला बिंब प्रतिबिंब खेळ मांडियेला खेळ चालतसे खेळ नांदतसे खेळ मोडतसे पुन्हा दिसतसे खेळात असती जीव खेळ गडी खेळविता आत्मा परी पैल तडी हसे पैल तिरी हसे पैल तिरी कृपा दृष्टी पाहे जीवा ऐल तिरी स्वतोची आत्मा
सर्वात एकत्वी सर्वात राहुनी सर्वात एकत्वी ऐसा एक भाव तोची ब्रह्मभाव ब्रह्मभाव हेची आत्म्याचे वैभव. तर अहम न जाणता आपल्यामध्ये जी प्राणशक्ती आहे ती ससंवेद्य आत्मशक्ती म्हणून तीच आत्मशक्ती आहे आणि तोच आत्मा देहांतर्गत आहे जो सृष्टीमध्ये परमात्मा आहे. आणि आत्मा आणि परमात्मा मिळून केवळ हा ब्रह्मभाव विराट चैतन्याचा भाव येथे आहे, अन्य काही येथे नाही. हे समजणे म्हणजे अहम न जाणवणे. आणि अहम जेव्हा जाणवत नाही तेव्हा प्रत्येकाला आपले विराटत्व आपले परमेश्वरी तत्व जाणवते. अहम न जाणवणे हे सर्वार्थाने मंगलकारक रुद्र भद्र कल्याणकारक आहे. आणि अहम जाणवणे ही केवळ आणि केवळ सर्व आपदांची एकत्र केलेली गोळाबेरीज म्हणजे महासंकट आहे. हे लक्षात घेण्यासाठी ब्रह्मभावची आत्म्याचे वैभव हे आज आपण निरूपण पाहिले. आणि या निरूपणामध्ये फक्त एकच ओळीचं सुभाषित आहे, अहम नेणीव हीच सिद्धी अहम जाणीव ही सर्वापत्ती. अहम नेणीव अहम न जाणवणं हीच सर्वार्थ सिद्धी आहे. आणि अहम 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 मी 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 असं जाणवणं ही सर्वापत्ती आहे. म्हणजे सकल संकटांची ही बेरीज आहे. तेव्हा आपण सर्वापत्ती आणि सिद्धी त्यातला फरक लक्षात घ्या. अहम न जाणवता फक्त असणे पण जाणवतं तेव्हा ते ब्रह्मभाव किंवा आत्म्याचे वैभव म्हणून आहे. ते निश्चितच सर्वांना सुखकारक मंगलकारक भद्रकारक आहे. मात्र अहम मी असं सतत जाणवणं हे निश्चितच अशा प्रत्येक माणसाला सर्व संकटात टाकून सर्वनाश करणारे आणि पुन्हा पुन्हा या मायवी जगात यायला लावणारे कष्टप्रद दुःखप्रद कधी न चुकणारे चक्र आहे. तेव्हा हे जन्म मृत्यूचे चक्र चुकवायचे असेल तर ब्रह्मभावची आत्म्याचे वैभव हे समजलं पाहिजे. आणि त्याचा साधा सरळ अर्थ आहे, आतमध्ये जी हालचाल चालू आहे ती हालचाल केवळ आणि केवळ विश्वचेतनेची ब्रह्मचेतनेची आहे. हृदयांतर्गत असलेली हालचाल त्याला आपण आत्मा म्हणतो. सृष्टीमध्ये असलेली हालचाल किंवा चैतन्य त्याला परमात्मा म्हणतो. आत्मा आणि परमात्मा मिळून तेथे केवळ ब्रह्म ब्रह्म आणि ब्रह्मच आहे. हे ज्याला कळलं तो स्वतःकडे मी किंवा अहम म्हणून पाहत नाही. तो स्वतःकडे विशाल विराट असणेपणी पाहतो. आणि असा विशाल विराट असणेपणीचं ज्ञान झालं की तसा जो व्यवहार घडतो तेच खऱ्या अर्थाने ईश्वराप्रती समर्पित केलेले पुण्यकृत्य. तेव्हा जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा त्या ईश्वरी कृपा केली. म्हणजे जन्मोजन्मी त्याने समत्वाचा समादराचा सर्वत्र परमेश्वर पाहण्याचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा तुकाराम महाराजांना त्यांच्या तुकाराम महाराज या जन्मामध्ये ईश्वरी कृपेची जाणीव झाली. म्हणजे तुकाराम महाराज म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी किंवा तुकाराम महाराज म्हणून त्यांचा जन्म होण्यापूर्वीच्या काळात तुकाराम महाराज स्वमुखाने म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा त्या ईश्वरी कृपा केली. तेव्हा बहुपुण्य म्हणजे एवढंच समजा, हम किंवा मीचा पूर्ण लय आणि हम किंवा मीचा पूर्ण लय होऊन आपण विश्वव्यापक विराट ब्रह्म आहोत ही जाणीव जर आपल्या मनबुद्धी हृदयामध्ये सुस्थिर झाली सुस्थापित झाली तर आपला व्यवहार तसा विराट होईल. सर्वाप्रती समाधाराने वागणे समादराने वागणे आणि सर्वाप्रती समत्वाचा व्यवहार होतो. किंवा समत्वमिती योग उच्चते हा अत्यंत उच्च दर्जाचा समत्वाचा योग ज्याला प्राप्त होतो तो सर्वार्थाने ब्रह्मरूप कैवल्य म्हणून कृतार्थ होतो. तर आजचे हे फार महत्वाचे निरूपण आहे. ब्रह्मभावाची आत्म्याचे वैभव कृपा करून आपण ते लक्षपूर्वक श्रवण करा किंवा केलं असेल असं समजतो. आणि 66, 67, 68 वर आत्मोपनिषद मध्ये अर्थासहित हे काव्य आपल्याला उपलब्ध आहे. अस्तु धन्यवाद. सुदिन सुप्रभात.